कागल तालुक्यातील विशाल कांबळे यानं मार्च 2022 मध्ये एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेलं होतं। पोलिसांनी त्याला सातारा जिल्ह्यातील भुईंज इथून ताब्यात घेत पीडितेची सुटका केली होती। पीडितेनं दिलेल्या जबाबावरून विशाल विरोधात पोक्सो अंतर्गत मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। मुरगुड पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करत संशयित विशाल कांबळे विरोधात विशेष जिल्हा आणि सत्र न्यायाधीश ASI पेरमपल्ली यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं। पोलिसांनी केलेला तपास, सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद आणि सादर केलेले साक्षी पुरावे ग्राह्य मानून विशेष जिल्हा आणि सत्र न्यायाधीश ASI पेरमपल्ली यांनी विशाल मारुती कांबळे याला 7 वर्ष सक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे। सरकारच्या वतीनं सहाय्यक सरकारी वकील ॲडव्होकेट SS इंगळे यांनी काम पाहिलं। विशाल मारुती कांबळे याने अल्पवयीन 14 वर्षाच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिच्यावर गैरवर्तणूक करून तिला तिच्या आईवडिलांच्या ताब्यातून पळवून नेलं होतं आणि त्यावर आज निकाल लागलेला आहे। आज मेहरबान पेरमपल्ली साहेबांनी स्पेशल पोक्सो कोर्ट कोल्हापूर यांनी विशाल मारुती कांबळे याला पोक्सो 10 आणि 11 अंतर्गत 3 वर्ष शिक्षा आणि 363 IPC अंतर्गत 7 वर्ष शिक्षा आणि दोन्ही मिळून 10,000चा दंड ठोठावला आहे। सदर कामामध्ये मी 5-6 साक्षीदार तपासले आहेत आणि मुलीचा जबाब ग्राह्य मानून मेहरबान कोर्टाने ही आज शिक्षा ठोठावली आहे।